विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनीही आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांच्या योजनांवरून विरोधक आक्रमक झाले। सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे। यावेळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। राज्यात खोटारड्यांचं सरकार आहे अशी जहरी टीका अंबादास दानवेंनी यावेळेला केली। असेल अशा गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही म्हणत आहात अहिल्यानगरमध्ये 7 कोटीचा विषय आहे, हा फक्त 7 कोटीपर्यंत थांबत नाही। हे जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं ठिकठिकाणी, जर तुम्ही विमा योजना घ्या नाही तर इतरही सर्व योजना घ्या, लाडकी योजना घ्या, तर सरकारचा म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा असा हजारो कोटी रुपये फक्त कार्यकर्त्यासाठी, जवळच्या एखाद्या व्यावसायिकासाठी, पदाधिकारीसाठी नुसतं वाटण्यात आलं असं आमचं सगळ्यांचं मत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।